शहादा येथील बस स्थानकात खड्ड्यात पाणी साचत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून आगार व्यवस्थापक यांना भेटून अनेकदा समस्या त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर आगार व्यवस्थापक यांनी अनेकदा तोंडी आश्वासन दिले होते। मात्र आगार व्यवस्थापकांनी त्यावर अजूनही ठोस पाऊले न उचलल्याने दिनांक 2 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे, युवा जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा, शहर उपाध्यक्ष लव लोहार, विमुक्त आघाडी शहर अध्यक्ष अंकुश लोहार, शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल, शहर चिटणीस गोपाल कोळी, सोशल मीडिया शहर अध्यक्ष महेश महाजन, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, शहर उपाध्यक्ष प्रशांत कदम, शहर महामंत्री राजीव देसाई, सांस्कृतिक प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत, व्यापारी महामंत्री मयूर जैन, व्यापारी शहर उपाध्यक्ष योगेश पाटील, व्यापारी शहर अध्यक्ष अभय जैन, योगेश कोठारी, महेश पाटील, हरीश पाटील आदी कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक हरीश भोई यांना चांगले धारेवर धरले होते। शहरातील नागरिकांना प्रश्न एकच पडला आहे की महाराष्ट्रातील अग्रेसर उत्पन्न देणारे हे आगार म्हणजे बस स्थानक आणि तरी देखील इथं विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल का केले जात आहेत। और साहेब तुम्ही जी प्रोसेस लेंदी प्रोसेस सांगताय ना ती करोडो रुपयाची आहे। हे आम्ही हजारो रुपयाचं मुरुम टाकायला सांगतोय, म्हणजे एखाद्याच्या जीवित हानी होईल त्यावेळेस तुम्ही मुरुम टाकणार का? जोपर्यंत लेखी आश्वासन देण्यात येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आगार व्यवस्थापक यांच्या कॅबिनेट ठाण मांडून बसले होते। आगार व्यवस्थापक यांनी दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करवल्यानंतर जितेंद्र जमदाडे यांनी संबंधित विभागाला 2 ते 3 दिवसाची मुदत दिली आहे। काम न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। त्याची जीवितहानी झाली तर यांच्यावर गुन्हा आम्ही दाखल करू पोलीस स्टेशन मध्ये, तिथं आंदोलन करू जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तिथून उठणार नाही। आणि हे पण सांगून देतोय येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर प्रवासी, विद्यार्थी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या आगारामध्ये तीव्र आंदोलन करतील याचे। आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जर त्या ठिकाणी बिघडला तर याला सर्वस्वी जबाबदार आपल्या आगार व्यवस्थापक असतील। दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले येथील बसस्थानक माहेर घर बनले आहे। बसस्थानकाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारातही खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे। त्यात आता पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांसह बस चालक व वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे। याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत। शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहादा येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली, परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत। या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडलेत, त्यात पावसाचे पाणी साचून गटार तयार झाली आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा शहरातील भारतीय जनता पार्टी यांचे पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनानुसार शहरातील बस स्थानकाचे काम त्वरित लवकरात लवकर विभागीय कार्यालयामार्फत कसे लवकर करणे। शहादा बस स्थानकाची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे। प्रवाशांच्या, विद्यार्थ्यांचा अतोनात या ठिकाणी प्रवास करताना या बस स्थानकामध्ये खूप हाल अपेक्षेने त्यांना बसमध्ये चढताना उतरताना या ठिकाणी त्रास होत आहे। त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे शहादा शहराचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये या आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी भेटून विनंती केली होती की जे प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांचे या ठिकाणी प्रवास करताना, गाडीमध्ये चढताना, आपल्या बसमध्ये चढताना अतोनात हाल होत आहेत। आणि त्यासाठी तुम्ही ज्या आपल्या आगारामध्ये जे खड्डे, मोठे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी मुरुम टाकण्याची व्यवस्था करावी। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी तोंडी आश्वासन केलेलं होतं की आम्ही उद्या, परवा संध्याकाळी त्या ठिकाणी मुरुमची व्यवस्था करू, परंतु आज 15 ते 20 दिवस झाले त्या व्यवस्थापकांनी इथं कुठलीही व्यवस्था केली नाही। आणि पावसाचं संततधार जे रूप आहे ते या शहादा शहरात सतत चालू असल्याने या शहादा आगाराची अवस्था त्यापेक्षाही प्रचंड चिखलाची आणि दयनीय झालेली आहे। आम्ही आज लेखी स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या शहादा आगाराच्या व्यवस्थापकांची पुन्हा भेट घेऊन
त्यांना या ठिकाणी पुन्हा विनंती केली, जर तुम्ही आमची मागणीला यापुढं जर पुन्हा दुर्लक्षित केले तर येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, येथील प्रवासी आणि विद्यार्थी आपल्या आगारामध्ये तीव्र आंदोलन करतील. त्यांनी वरिष्ठांशी फोन करून आमचं देखील बोलणं करून दिलं. मी देखील वरिष्ठांना त्या ठिकाणी सूचित केलं की या आगारामध्ये एखादी प्रवाशाची, विद्यार्थ्याची जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार शहादा शहर आगार राहील आणि त्या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी शहादा पोलीस स्टेशनमध्ये देखील तीव्र आंदोलन करू, अशा स्वरूपाचं आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी या शहादा आगाराच्या व्यवस्थापकांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच तुमचं निराकरण करू. आणि या ठिकाणी आम्हाला नुकतंच कळालं की शहादाचं जे वाहन आहे ते बायपासने पिंगाणा रस्त्यांकडनं वळवण्यात आलेलं होतं, कारण डांबरखेडा पूरला त्या ठिकाणी तडा गेल्याने. आज कलेक्टर साहेबांनी देखील त्यांना फोन केलेला आहे, म्हणजे त्यांच्या विभागामार्फत, की सगळे वाहनं पिंगाणा पूलचे देखील बंद केलेलं आहे. प्रवाशांच्या अतोनात हाल होतील आणि प्रवास करताना जी बस आहे ती लांब मार्गाने जाईल, म्हणजेच तो भूदंड पुन्हा प्रवाशांना बसेल. तर शासनाला देखील आम्ही आता इथून प्रांत साहेबांनाही या ठिकाणी विनंती करायला जाणार आहोत की काहीतरी मार्ग काढावा, जेणेकरून तो भूदंड प्रवाशांना बसू नये, विद्यार्थ्यांना बसू नये. इथून आम्ही प्रांत साहेबांकडे जाणार आहोत. या ठिकाणी इथल्या आगारातील जी संघटना आहे त्या संघटनेने देखील आम्हाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की आमचा मार्ग तुम्ही त्या ठिकाणी, आमची विनंती त्या ठिकाणी पोहोचावी.